आम्ही शुभाचे मावळे. प्रकरण 44. सलाबत खान सिद्दी जोहर. सुलतान अली आदिल शहाला 3 अक्षरांनी चिंताक्रांत करून सोडले होते. त्याच्या सरदारांना आणि सेनेला सतावीत होती तीच 3 अक्षरे, शिवाजी. कुठे कोणीही 3 अक्षरे अगदी हळू आवाजात जरी पुटपुटली तरी त्यांचे प्रतिध्वनी चढत्या वाढत्या आवाजात एका मागोमाग एकेका काळजात सतत घुमत राहत होते, गोल घुमटाप्रमाणे. शिवाजी 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 शिवाजी. या प्रतिध्वनीत आश्चर्य होते, भीती होती, कुतूहल होते, राग होता, सूड होता, कौतुक मात्र क्वचितच होते. खुद्द बादशहाच्या दाढेखाली ही 3 अक्षरे रागाने चावली जात होती. पण काय उपाय योजावा हेच समजत नव्हते. शिवाजीचा काटा घर करून बसला. कोण आता असा जबरदस्त आहे की जो शिवाजी ही अक्षरे दुनियेतून साफ पुसून काढेल. बादशहा आणि त्याचे मुत्सदी विचार करीत होते. स्मृतींचे उत्खनन चालू होते आणि सापडला. एके दिवशी बादशहाला आपल्या स्मरणांच्या खाणीत एक काळा हिरा सापडला. तेलंगणातील किल्ले महमदनूर उर्फ कर्नूल येथील सरदार सिद्दी जोहर. बादशहाच्या नजरेपुढे तो काळा भिन्न धिप्पाड लोखंडी पुतळा आला. जोहर या शब्दाचा अर्थ रत्न. सिद्दी जोहर हा खरोखरच मौल्यवान रत्न होता. तो अत्यंत शूर होता, अनुभवी होता, कर्तबगार होता, जिद्दीने कामे करणार होता. सेनापतीचे सर्व गुण त्यांच्यात पुरेपूर होते. पण विजापूर दरबारच त्याची नेहमी उपेक्षा करीत असे. त्याच्यावर बादशहाची मेहरनजर नव्हती. तो सरळ मार्गाचा आडदांड शिपाई, बादशाही मर्जी संपादन करण्याची कलाकृती शिकलेला नव्हता. त्याचा उल्लेख शाही दरबारात उन्या शब्दानेच घडत असे. बादशहाला आता मात्र या नावडत्या सरदाराची कळकळीने आठवण झाली. आणि योगायोग असा की खुद्द सिद्दी जोहरचाच स्वतःचा अर्ज बादशहाकडे दाखल झाला. त्याच्या त्या अर्जाचा हिंदवी तर्जुमा असा: मी पूर्वी अनेक वाईट कृत्ये केली, परंतु आता त्यांबद्दल मला वाईट वाटत आहे. तरी हजरतींनी माझे गुन्हे माफ करावे. हजरत बादशहा मला माफीचे फरमान धाडतील तर मी हजरत बादशहांचे भेटीस रुजू होतो. आणि काही कामगिरी जर मला सांगतील तर तीही मी आनंदाने करतो. मी बादशहांच्या दुश्मनांचा निफात करीन. सिद्दी जोहरचा हा अर्ज दरबारात दाखल झाल्यावर बादशहास व बड्या बड्या सरदारांस आनंदच झाला. हाक मारण्यापूर्वीच जौहरची ओ ऐकू आली आणि मग बादशहाने जौहरची फार फार तारीफ गायली. लगेच त्याने जौहरला तशरीफ फरमाविली. तशरीफीच्या फरमानात मात्र बादशहाने भलताच आव आणला होता. फरमानाचा तर्जुमा असा: आमच्या निस्बतीस असे दुसरे पुष्कळ लोक आहेत की जे आजच्यासारखे शिवाजीला नेस्तनाबूत करण्याचे काम करण्याची इच्छा करीत आहेत. एवढेच नव्हे तर ते करूनही दाखवतील. पण तुम्ही स्वतः होऊन या चाकरीसाठी अर्ज केलात, म्हणून तुम्हास हुकूम करण्यात येत आहे की हे काम तुम्ही करून दाखवावे आणि बादशाही मेहरबानीस उमेदवार व्हावे. बादशहाने आव तर असा आणला की वास्तविक आम्हाला तुमची काही जरुरी नाही. आमच्यापाशी असे खूप लोक आहेत की जे शिवाजीचा सहज नाश करू शकतील. पण केवळ मेहरबानी म्हणून या कामगिरीची संधी तुम्हाला देत आहोत. खरे म्हणजे बादशहाची अवस्था झाली होती बहिरी ससाण्याच्या
तावडीत सापडलेल्या चिमणीसारखी. पण तो मिजाज मात्र मिरवीत होता शहामृगाची. लगेच बादशहाने काशी तिमाजी नावाच्या दरबारी खिदमतगारास कर्नूलास रवाना केले. सिद्धी जौहरला विजापुरास घेऊन येण्यासाठी काशीपंतांची योजना झाली होती. काशी तिमाजी कर्नूलास जाऊन सिद्धी जौहरसह विजापुरास परत आला. जौहर बरोबर त्याची हबशी फौजही आली. हबशी फौज म्हणजे काळा समुद्रच. गांधील माशा चावल्यासारखे जाड जाड ओठ, टप्पोरे डोळे, राकट भिवया, कुरळे केस आणि रंग हा असा. पण कुणाच्या रंगारूपाची थट्टा कशाला करायची? रूप काय कोणाच्या हातचे का असते? परंतु गुण पहा की त्यांचे. खरोखरच हबशांची जात शूरपणात कमी नव्हती. चिवटपणा आणि प्रामाणिकपणा तर त्यांच्या रक्ताचाच गुण. ताकदवानही तसेच ते. अंगी रेड्यांचे बळ. खांद्यावर तलवारी टाकून त्यांचे उघडे बंब देह उभे राहिले की शत्रूकडच्या हत्तींनीही भ्यावे. हबशाची जात बुद्धिमान नाही असे कोण म्हणतो? मलिक अंबरासारखा अत्यंत कर्तबगार, मुत्सदी व मुख्य वजिरी करणारा पुरुष कोण होता? सिद्धी संबूळ जंजिरेकर कोण होता? सिद्धी याकूत, सिद्धी रेहान, सिद्धी दरविश हे कोण होते? हे जण सर्व हबशीच होते. अतिशय कर्तबगार व बुद्धिमान राजकारणी माणसे होती ती. सिद्धी जौहरही असाच विलक्षण कर्तृत्वाचा सेनापती होता. तो स्वतः मुत्सदी मात्र नव्हता. सरळ नाकासमोर चालणारा शिपाईगडी होता. विजापुरात आल्यानंतर सिद्धी जौहर गेला. दरबारात शिवाजीवरच्या नव्या मोहिमेचा मानकरी म्हणून त्याचा आज वेगळाच थाट होता. बादशहाने त्याचा फारच मोठा गौरव केला. त्याला सलाबत खान असा किताब दिला. खिलत दिली. त्याची फारच ताजीमत करीमत केली. या शुक्रगुजारीने सिद्धी जौहर अगदी भारावून गेला. त्याची एवढी स्तुती आजवर कधीच कुठे झाली नव्हती. आपण एवढे मोठे आहोत हे त्याला आजच समजले. बादशहाने काशी तिमाजीलाही दियानतराव असा किताब दिला आणि त्याला सिद्धी जौहरची निस्बत फरमाविली. या काशी तिमाजीचे आडनाव देशपांडे असे होते. तो मूळचा कराडचा. सिद्धी जौहरला शिवाजीवरची मोहीम फरमावून नामजाद केला. ते पाहून अनेक सरदारांना हुरूप आला. बादशहाने अनेक सरदारांना जौहरच्या फौजेत दाखल होण्याचे हुकूम सोडले. रुस्तुमे जमान, सादात खान, सिद्दी मसूद उर्फ मसाऊद, मुदळकर, बाजी घोरपडे, भाई खान, पीड नाईक, बडे खान वगैरे मंडळी त्यात होती. शिवाय फाजल खानासही जौहरच्या बरोबर नेमून फरमावली. शिवाजी यावेळी पन्हाळा प्रांतातील मिरज उर्फ मुर्तिजाबादच्या किल्ल्याला वेढा घालून बसलेला आहे. तेव्हा सलाबत खानाने मिरजेच्या रोखाने चालून जावे असे ठरले. जौहरच्या फौजेचा तळ पडला. हा तळ अफजल खानाच्या फौजेपेक्षाही प्रचंड होता. निरनिराळ्या कागदपत्रात जौहरच्या सैन्य दलाचे आकडे निरनिराळे दिलेले सापडतात. कुठे म्हटले आहे 20,000 घोडदळ व खूप खूप पायदळ. कुठे म्हटले आहे 25,000 एकूण फौज होती. तर वेंगुर्ल्याच्या एका वलंदेजी वाकनिसाने आपल्या गोरंदर जनरलाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की जौहरच्या छावणीत 16 ते 20,000 घोडेस्वार आणि 35 ते 40,000 पायदळ होते म्हणून. म्हणजे कमीत कमी एकूण फौज 35,000पर्यंत होतीच, यात शंका नाही. विजापूर पुन्हा फौजेच्या गर्दीने गजबजून गेले. पूर्वीच्या अनुभवाने शहाणे झालेले लोक जौहरच्या दिमतीला होते. अफजल खानाच्या मोहिमेत झालेली एकही चूक
पुन्हा न होऊ देण्याची दक्षता आरंभापासूनच घेण्यात येत होती. प्रत्येक तरतुदीत जौहर जातीने लक्ष घालीत होता. तोफा भुई चेपीत धावत होत्या. वैरणीच्या गंजींनी भरलेल्या गाड्या डगमग डोलत छावणीकडे रांग धरून चालल्या होत्या. हत्तींची मोठी थोरली रांग छावणीच्या तोंडावर उभी होती. तंबू, शामियाने, राहुट्या आणि पाले तर अगणितच होती. दारुगोळा, खजिना, शस्त्रास्त्रे, बिगार कामगार, दानागोटा वगैरे साराच पसारा अफाट होता. 35,000 तोंडाच्या फौजेला काय लागणार नाही असा हा प्रचंड तळ विजापूर शहराबाहेर पडला. शिवाय कोकणातले शृंगारपूरचे राजे सूर्यराव सुर्वे, पालवणीचे जसवंतराव, सावंतवाडीचे राजे भोसले सावंत वगैरे फौजबंद सरदार फरमाने पाठवून बादशहाने बोलावून घेतलेच होते. कोकणातील सर्व शत्रू महाराजांविरुद्ध उठविण्याची तरतूदही त्याने केली होती. एवढेच नव्हे तर बादशहाने दिल्लीस औरंगजेबाकडे एक अर्ज तातडीने रवाना केला की दख्खनच्या सल्तनीत भयंकर बेफाम झालेल्या शिवाजीला कायमचा नेस्तनाबूत करण्यासाठी मी फौज रवाना करीत आहे, तरी आपणही जास्तीत जास्त कुमक आम्हास पाठवावी. म्हणजे शिवाजीच्या सर्व शत्रूची धरणे एकदम फोडून त्याच्या सैन्य प्रलयाखाली शिवाजीला पार बुडवून मारण्याचा बेत आदिलशहाने आखला होता. बादशहाचा निरोप घेऊन ही अफाट फौज सिद्धी जौहरच्या मागोमाग निघाली. पन्हाळगडाकडे मिरजेच्या मार्गाने. महाराज मिरजेस होते. त्यांना या नव्या मोहिमेच्या बातम्या समजल्या. अपेक्षा होतीच. आता योजना काय करायची याचा विचार करून महाराजांनी निर्णय घेतला की मिरजेचा वेढा उठवून पन्हाळगडास जावयाचे. कारण एवढ्या मोठ्या सेनेशी मोकळ्या मैदानावर झुंजण्याची त्यांची ताकद नव्हती. चिरडले गेले असते, पण महाराजांनी पन्हाळगडास परत जाऊन तेथूनच सिद्धीशी झुंजण्याचा विचार का केला? ते प्रतापगडावर किंवा राजगडावर का नाही गेले? त्यांनी यावेळी पन्हाळगडच निवडला. याचे कारण पन्हाळगड स्वराज्याच्या टोकावर होता. राजगड, प्रतापगड, पुरंदर हे किल्ले अत्यंत अवघड असले तरी ते स्वराज्याच्या ऐन गर्भात होते. जर महाराज तिकडे गेले असते तर शत्रूचा लोंढाही त्यांच्या मागोमाग स्वराज्यात घुसून रयतेचे धुळदाण उडाले असते. म्हणून शक्यतोवर शत्रूला राज्याच्या बाहेर किंवा सरहद्दीवरच सांभाळावे ही महाराजांची दृष्टी. आपण जाऊ तेथे शत्रू येणारच हे ओळखून सरहद्दीवरचा पन्हाळगडच महाराजांनी निश्चित केला. शिवाय पन्हाळगड अत्यंत बळकट होता आणि महाराजांनी असाही विचार केला की आता पावसाळा जवळ येत आहे. नेतूजी पालकर बाहेर मोहिमा करीत आहेत. आपण पन्हाळ्यात गेल्यावर सिद्धी जौहरला गडाला वेढा घालेल. किती दिवस वेढा घालून बसेल तो? नेतूजी बाहेरून त्याच्यावर हल्ले चढवेल आणि पावसाच्या माऱ्यानेही त्याचा वेढा धडपणे चालू शकणार नाही. सिद्धी यातच हैराण होईल आणि मग नव्या किल्ल्याला नवा वेढा घालून लढत राहण्याचे अवसान आणि उत्साह त्यांच्यात उरणार नाही. असा सर्व विचार करून महाराजांनी पन्हाळगडावरच आश्रय घेण्याचे ठरविले. आणि महाराजांनी एके दिवशी मिरजेचा वेढा उठविला आणि पन्हाळगडाकडे कूच केले. मिरजेच्या किल्लेदाराच्या मिशा मात्र उगीचच अभिमानाने वाऱ्यावर उडू लागल्या. यावेळी आईसाहेब राजगडावर होत्या. अफजलखानाच्या वधानंतरही मायलेकरांची भेट होऊ शकलेली नव्हती. कारण वधाच्याच दिवशी दिनांक 10 नोव्हेंबर 1659 मध्यरात्री महाराजांनी पुढची चढाई सुरू करण्यासाठी शिलंगन केले होते. अफजलखानासारखा वैरी साप बुडवल्यानंतरही एकमेकांना भेटण्याची ओढ त्या मायलेकरांच्या हृदयात उचंबळली नसेल का? नक्कीच असेल. परंतु राजधर्म सोडून मायेत गुरफटणारा स्वभाव दोघांचाही नव्हता. राजधर्मासाठी मायेची बंधने कठोर मनाने तोडणारी
मायलेकरे होती ती. दोघांचेही डोळे सतत एकमेकांकडे लागलेले होते. आता जर महाराज पुन्हा एकदा भयंकर संकटात अडकत होते. हे संकट किती दिवस टिकणार हे केवळ विधात्यालाच ठाऊक होते. ध्येयाच्या सिद्धीसाठी जीवलगांच्या ताटातोटी पळत होत्या. शेवटी प्राणही अर्पिण्याची तयारी होतीच. महाराज पन्हाळगडावर दाखल झाले. गडावर भगवे झेंडे आणि गुढ्या तोरणे चढली होती. या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदा होती. दिनांक 2 मार्च 1660. नवीन वर्षाचे नाव होते शार्वरीनाम संवत्सर.